आपण पाहत आहात BV महाराष्ट्र न्यूज, खबरबात महाराष्ट्राची। अवकाळी पावसाने बागलाण हादरला। आमदार दिलीप बोरसे यांचा तातडीचा दौरा, पंचनाम्याचे आदेश। बागलाण तालुक्यातील तरसाडी, औंदाणे, सटाणा, भाक्षी, मुळाणे, चौगाव, आराई, मुल्हेर, जामोटी व भीमखेत या गावांना सायंकाळच्या सुमारास ढगफुटी सदृश अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिला। वादळी वाऱ्यासह गारपीट झाल्याने शेतकरी वर्गांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। द्राक्ष, कांदा, डाळिंब, भाजीपाला आदी पिकांचे नुकसान झाले असून अनेक शेतकऱ्यांची आर्थिक गणितं कोलमडलेली आहेत। शेतीपूरक व्यवसाय तसेच जनावरांनाही या आपत्तीचा फटका बसल्याची माहिती समोर येत आहे। या पार्श्वभूमीवर बागलाणचे आमदार दिलीप बोरसे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली। सकाळपासून त्यांनी तहसीलदार कैलास चावडे, कृषी अधिकारी महाले यांच्यासह भाजपा तालुका अध्यक्ष शरद भामरे, लखन पवार यांच्यासोबत विविध गावांचा दौरा करत प्रत्यक्ष शेतात जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला। शेतकऱ्यांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि त्यांना धीर दिला। पाहणी दरम्यान आमदार बोरसे यांनी प्रशासनाला तातडीने पंचनामे करण्याचे स्पष्ट आदेश दिले। कोणत्याही शेतकऱ्यांचे नुकसान दुर्लक्षित राहू नये यासाठी काटेकोरपणे काम करण्याच्या सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिल्या। तसेच शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असून लवकरात लवकर मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन त्यांनी दिले। दरम्यान नुकसानीची माहिती मिळताच राज्याचे शिक्षण मंत्री दादा भुसे यांनीही सटाणा येथे भेट देत परिस्थितीची पाहणी केली व अधिकाऱ्यांशी चर्चा केली। अवकाळी पावसामुळे बागलाण तालुक्यातील शेतकरी मोठ्या संकटात सापडले असून तातडीने पंचनामे पूर्ण करून नुकसान भरपाई देण्याची मागणी जोर धरत आहे। आमदार दिलीप बोरसे यांच्या तातडीच्या हस्तक्षेपामुळे शेतकऱ्यांना काहीसा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे। BV न्यूज महाराष्ट्रासाठी श्लोक भामरे सह संतोष जाधव। आणि काल परवा मोसम खोऱ्यामध्ये गारपीट झाली आणि काल पुन्हा 4 वाजेनंतर विरगावपासून तर खाली चौगावपर्यंत, ब्राह्मणगावपर्यंत, आराईपर्यंत, सटाण्यापर्यंत मोठ्या प्रमाणात गारपीट झाली। आणि त्यात प्रामुख्याने बागलाण तालुक्यात जे कांद्याचं नगदी पीक असतं, कांदा आणि डाळिंब याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। काल 5 वाजता गार पडली आणि आज मी कंप्लीट आता 10 वाजता किंवा 11 वाजेपर्यंत ही गार आज बी अस्तित्वात आहे। म्हणजे एवढ्या मोठ्या प्रमाणात आपल्या या बागलाण तालुक्यात गारपीट झाली। जवळजवळ माझ्या अभ्यासाने 50,000 हेक्टरवर कांद्याचं मोठं नुकसान झालं आहे आणि पूर्णपणे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, डाळिंबाचं नुकसान झालं आहे। मी सर्व शेतकरी बांधवांना आग्रहाची विनंती करून सांगतो की कुठल्याही याला न घाबरता सरकार आपल्या पाठीशी आहे, आपला आमदार आपल्या पाठीशी आहे, शासनाचे सर्व अधिकारी आपल्या पाठीशी आहे। 100% न्याय देण्याचं काम युतीच्या सरकारच्या माध्यमातून मी शेतकऱ्यांना देण्याचं काम करेल हा शब्द देतो। एकच विनंती आहे, अधिकाऱ्यांना सर्वांना विश्वासात घेऊन ज्या परिस्थितीत पीक आहे त्या परिस्थितीचं पीक पाणी करून तिथं पंचनामा करावा असा आदेश मी संबंधित यांना अधिकाऱ्यांना दिला आहे। एकच विनंती आहे, धीर ठेवा, सरकार आपल्या पाठीशी आहे आणि 100% मदतीचं आश्वासन शासनाच्या वतीनं लवकरात लवकर आणण्याचं काम मी भविष्यात करेल हा शब्द देतो।